काय रे, दार उघडायला इतका उशीर कसा झाला? झोपला होतास काय? लाज नाही वाटत? मला एअरपोर्टला न्यायला कोणीच कसं आलं नाही? मी ते कामात. त्याच्या मी काय बाकीचे मेलेत काय? कुठे गेले सगळेजण? बबलू, गोपी, दामू. भाईसाहेब तुम्ही कधी आलात? काय रे, डोळे फुटले का काय तुझे? दिसत नाही मी आताच आले ती? चूक झाली भाईसाहेब. चूक झाली? चूक होतेच कशी? पुन्हा अशी चूक झाली तर हंटानं फोडून काढेल, समजलं? या तुम्ही या. आईसाहेब तुम्ही? काय ग, मी सकाळच्या फ्लाईटला येणार आहे, तुला माहिती नव्हतं? नाही, मला काहीच माहिती नव्हतं. तुला काय माहित असतं ग मूर्ख कुठची? तुझा काय उपयोग हेच मला समजत नाही. घरात असून नसल्यासारखी अनाथ पोरगी. तुला काय फुकटचं पोचतोय आम्ही? जा कामाला लाग जा. हो. आणि तुम्ही रे, तुम्ही काय बघताय माझ्या थोबाडाकडं? कामाला लागा. चला चला. बोला. आता येत आहे ऐकायला. मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका. आपल्या कंपनीचा यंदा टर्नओव्हर. आपल्या नाही, तुमच्या. का? तुम्ही पार्टनर नाही आहात? आहे ना, पार्टनर आहे. स्लीपिंग पार्टनर. ते असू दे. मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका. सेक्रेटरी बरोबर मी काही महत्वाची कागदपत्र पाठवते. ती नीट लक्ष देऊन वाचायची आणि त्यावर सह्या करून ठेवायच्या. काय? हा. अजय, अजय. हाय मामे. हाय. हाव आर यू? बाय. कधी आलेस? अरे ही का आत्ताच येते? पण मला एअरपोर्ट वरती न्यायला का नाही आलास? तुला मेसेज नाही मिळाला? हो, पण मला वाटलं विवेक आला असेल. मी विवेकला सांगितलं होतं जायला. विवेकला सांगितलं होतं? येस. मग कुठे आहे तो? आय डोंट नो. जीभ अरे जा ना बाबा, का माझ्या मागे लागलायस? कुत्र मागे लागल्यासारखं मला धावावं लागतं माहितीये. हो, धावतो. अरे एक सेकंद विश्रांती तरी घ्यायला दे. आईले एवढी सगळी माणसं असताना तू माझ्याच मागे का लागतो रोज? तुमचं आयुष्य हे असंच आहे. कुत्र मागे लागल्यासारखं धावावं लागतं. धावतो. खरं धावायचं. वाचलं बाबा, आज चांगला झाला व्यायाम. व्हेरी गुड. ते आज जॉगिंगला धमाल आली. नेहमीप्रमाणे कुत्र मागे लागलं, पण त्यामुळे झालं काय, जॉगिंग उत्कृष्ट झालं. काय ग, काय झालं? असा चेहरा का पाडलायस? आलं लक्षात. आमचे बंधुराज काहीतरी बोललेले दिसत आहेत. हे बघ, त्याचा स्वभावच विचित्र आहे. आपण लक्ष द्यायचं नाही. अरे बापरे, अगं मला एअरपोर्टला जायला पाहिजे. आई येणार आहे. आईसाहेब कधी झालेत? कमाल आहे, आज विमान अगदी वेळेवर आलेले दिसतंय. नाही, आई त्या विमानात होती म्हणून आईच्या धाकाने विमानच वेळेवर आलं. बरं, तुम्ही आता लवकर तयार व्हा. का? तुम्हाला आईसाहेबांनी ताबडतोब रूम मध्ये बोलवले. ताबडतोब बोलवलंय. झालं म्हणजे शिव्या खायला मिळणार आहेत.
ल ल ल ला ल ले ले ल ले दे द द द दा रे द ला ला ल ला ला ल ले न न न ना काय दोस्ता? हाय ये अरे बैस आज बऱ्याच दिवसाने. अरे आमचं काय बाबा, अवघे विश्वाची माझे घर अशी माझी अवस्था आहे. आज न्यूयॉर्क, परवा टोकियो, उद्या मजा आहे तुझी. हा? आमचं बघ 24 तास घरामध्ये बसलेलो असतो. आज कसं काय वेळ काढलास? छान. कसा काय वेळ काढलास म्हणजे काय? चेक देण्यासाठी आलोय. चेक? हा घे, 25 लाखाचा आहे. 25 लाख? कशासाठी? कमाल आहे. अरे तूच तर पत्र पाठवत होतस ना, धंद्याच्या एक्सपान्शन साठी वगैरे. हा, न वाचता सही केलेलं पत्र असणार ते. हे, आजकाल सेक्रेटरी लोक फार सह्या घेतात माझ्या. जाऊ दे, आज बऱ्याच दिवसांनी भेटलो होता आपण. हो. मस्त एन्जॉय करूया. चलो. ओके शिल्पा, जरा 2 कप चहा आण बघू. माझा जवळचा मित्र आलाय. तुला एक फर्स्ट क्लास गाणं ऐकवतो. ओके? जरूर जरूर. सेक्रेटरी, Yes. मी सांगितलेलं सगळं नीट लक्षात ठेवा. Yes. कळलं का? Yeah. मला आता त्या हेर्लेकरांचा फोन आला होता. Yes. मला अजिबात वेळ नाहीये. Yes. आणि हो, त्या देशपांड्यांना फोन करा. हो. त्यांना म्हणाव तुमच्या फाईल्स आजच्या आज ऑफिसला पोहोचल्या पाहिजेत. हो. काय समजलं? File? चला निघा. Yes. हा, ताबडतोब. सेक्रेटरी, मॅडम, नको देवराया अहो. आता तुम्ही कुठे निघालात? मी जरा चोर बाजारात जाऊन येतो. जुन्या रेकॉर्ड्स मिळाल्या तर. इकडे या. माझं तुमच्याशी काम आहे. लवकरच अंत होणार वाटत. काय आज मला कोणाचा फोन आला होता माहितीये? तुम्ही सांगितल्याशिवाय कसं कळणार मला? सांगते ना, सांगते. आज मला हेर्लेकरांचा फोन आला होता. हेर्लेकर? हम्म. अच्छा, तबलावादक हेर्लेकर. वा वा वा. ते नाही हो, मग? प्रख्यात उद्योगपती हिरलेकर, त्यांचा फोन आला होता. त्यांचं काय झालं? त्यांचं काही झालं नाही हो. हा मग. ऐका, हा. त्यांची एकुलती एक मुलगी सुकन्या, हं. घरी बंटी म्हणतात तिला, अच्छा ती सांगून आली आहे. अच्छा बंटी. आता या वयात दुसरं लग्न करायचं म्हणजे लोक काय म्हणतील नाही का? आणि शिवाय तुम्ही नसतात तर ठीक होतं, पण तुम्ही हयात असताना मी दुसरं लग्न अहो, आ, तुमच्या विषयी बोलत नाहीये मी. मग आपल्या विवेकला मुलगी सांगून आली आहे. अच्छा विवेकसाठी. हं. गुड. आणि हे बघा, हा. ते लोक घरी येतील ना, हा तेव्हा घरीच राहा. हा, त्यात नवीन असं काय? मी कायमचा घरातच असतो ना. हो हो, विवेक? काम होईल. हो, इकडे ये. अगदी नक्की त्याबद्दल काळजी करू नका. हो हो हो. ये बाळे, बैस. बैस. काय काय? सांगते. अरे तुझ्यासाठी गुड न्यूज आहे. काय? आपले हेर्लेकर उद्योगपती, त्यांची मुलगी सुकन्या उर्फ बंटी. बंटी. हा, तिचं काय झालं? तुला सांगून आली. नाही बाबा, हा. बाबा काय माहिती का हा. की माझ्या मनात हा? म्हणजे हे बघ. तुझ्या मनात काय आहे याला माझ्या दृष्टीनं काडीचंही महत्व नाही. अच्छा, मला सुकन्या आवडली नाही तरी मी तिच्याशीच लग्न करायचं. अर्थात तुला तिच्याशीच लग्न करावं लागेल. अरे तुझं हित माझ्या इतकं दुसऱ्या कोणाला समजणार? हेर्लेकर फॅमिली म्हणजे गोल्ड माईन आहे, गोल्ड माईन. कोट्यावधी रुपयांची इस्टेट आहे त्यांची. आई, म्हणजे मी तू आणि अजय, तुम्ही 2 चेक्स आहात माझ्या खात्यावरचे, लाखो रुपयांचे. अरे हो, चेकवरनं आठवण झाली. हा चेक चौधरीन दिलाय. हो, थँक्स. माय प्लेजर. विवेक, हा? जरा माझ्याबरोबर चल, मला बोलायचंय तुझ्याशी. खरं सांगू, या लोकांनी अणुबॉम्ब वगैरे कशाला तयार केले? या अशा 4-5 बायका एकत्र आल्या ना, कुणाचे जग सहज उद्ध्वस्त करू शकतील. मला घरी जायला उशीर होतोय. एका वेड लागले तुला? ते आत्ता कुठं प्रेमाला सुरुवात होते. आय लव्ह यू डार्लिंग. असं काय करतोस? अरे घरी माझी आई वडील माझी वाट पाहत असतील रे. ऐ शिट,
प्रेमात आई वडील वगैरे आणायचे नाही तर सगळं मूड जातो बघ. अजय, कसं सांगू तुला? तुला तर सगळं ठाऊकच आहे. हो, 4 वेळा तू सांगितलंस ना मला, तुझे वडील पॅरालिसिस आजारी आहेत, आईची नोकरी गेली आहे. म्हणून तर कुठे पार्ट टाइम जॉब मिळतो का बघते मी. काय पार्ट टाइम जॉब? आणि मी असताना? असल्या काय भानगडीत पडू नकोस हा. हे बघ, तुला काही पैसे वगैरे लागले तर माझ्याकडे मागायचा. तुझ्याकडे? याला काही अर्थ आहे का? मग प्रेम मैत्री सगळंच संपलं. नॉनसेन्स. अरे मी तुला पैसे देतोय, फिरायला नाही, आपल्याच माणसानं देतोय ना. तू माझी आहेस. मी पैसे घेईना, पण एका अटीवर. कसली ग? कसली अट? ज्यावेळी मी तुला पैसे परत करीन ना, हा, त्यावेळी तुला ते घ्यावे लागतील. काहीतरी काय. हे बघ, प्रेमात आणि मैत्रीत अटी कसल्या नसतात, एकच असते अट. कसली रे? सांगू? ही अट. हम्म. या 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 नमस्कार, नमस्कार नमस्कार. नमस्ते. नमस्ते. आपण हम्म. मी मिसेस वंदनाबाई देशमुख यांचा नवरा, हजबंड. ओ हो हो, ग्लॅड टू मीट यू, ग्लॅड टू मीट यू. आपण? मी हा. मी या मिसेस हेरलेकर. यांची तुमची ओळख आहे? नाही नाही नाही, यांचा मी हजबंड. हो, हजबंड. प्लीज टू मीट यू, प्लीज टू मीट यू. Thank you, thank हेरलेकर you. म्हणजे 10 दिना 10 तीन. नो नो नो, प्लीज कम, प्लीज कम. या या चल, या चल. या या, बसा. या या, बसा. बाय द वे, ही कोण? हीच ती आमची एकुलती एक मुलगी सुकन्या. आम्ही की नाही तिला प्रेमाने बंटी असं म्हणतो. आय सी. बंटी. हाय. हाय हाय. पण वंदनाबाई कुठे दिसत नाहीत त्या? येतील इतक्यात, येतील इतक्यात. पण त्या अगोदर मला थोडं महत्वाचं सांगायचं होतं. काय? एक काम करा, तुमच्या सुकन्येला, बंटीला या घरात आणायचं शक्यतो टाळा. मुलाचे वडील असून तुम्ही असं सांगता? काय करणार, सत्य हे सांगितलंच पाहिजे. काय मुलाला कधी कधी म्हणजे तो दारू बिरू पितो की काय? दारू? हा? शिव शिव शिव. दारू बिरू काय नाही. पण काय आहे की कधी कधी संध्याकाळी म्हणजे तो जुगार बिगार खेळतो की काय? काय कल्पना आहे तू माझ्या मुलाविषयी? जुगार? आणि माझा मुलगा? छे छे छे. पण असं आहे ना की शेवटी माणूस आहे. हो, कधी कधी म्हणजे बाईकडे जातो की काय? पप्पा, हा? अहो, मी कधी म्हणलं बाईकडे जातो म्हणून? नाही नाही, तुम्ही असं असं केलं म्हणून म्हटलं. नाही नाही, तुम्हाला सायनसचा त्रास आहे ना. ओ. अय्या, मी काय घाबरले हो. काहीतरीच काय. नाही नाही, बाईकडे वगैरे काय नाही. पण काय आहे की कधी सकाळी असा लवकर उठला ना की मग थोडस म्हणजे तो वेडा बिडा आहे की काय? नाही नाही, नर्वस नर्वस. ओ. तसा लाखात आहे काय, अतिशय गुणी मुलगा आहे. पण त्याची आई हा? खाष्ट आहे. खास्ट? तिच्यासमोर कोणाचं काही चालत नाही. ओ. अहो तुम्ही म्हणजे भारी विनोद करता बुवा. काहीतरी. हो, गंभीरपणे सांगतोय, विनोद सांगत नाही मी. अहो, माझी बायको ती, तुम्हाला तिच्याविषयी काय माहिती? तुम्हाला सांगतो. अरे या 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 या. नमस्कार मिसेस हेरलेकर. सॉरी हा, मला जरासा उशीरच झाला. काय हरकत नाही. मॅडम, तुम्ही येण्यापूर्वी सगळ्या गोष्टींची कल्पना देऊन ठेवली मी यांना. मला वाटतं मिस्टर देशमुख. माझा फोन आलाय. ऍब्सोल्युटली राईट. कॅरी ऑन मंडळी, फोन घेऊन येतो. अच्छा. विवेक. हा. मोती, मोती, रामो, रामो, कुठे गेले सगळेजण? कुठे गेले सगळे? सगळे येत आहे. बरं का वंदनाबाई, ही आमची मुलगी सुकन्या. हॅलो. हॅलो. सुंदर आहे, प्रश्नच नाही. हा माझा मुलगा विवेक. सो स्वीट, सो हँडसम. हो ना. ह्यांच्या वडिलांनी यांच्याबद्दल सगळं काही आम्हाला सांगितलं. हो. फारच विनोदी स्वभाव बाई आमच्या यांचा. माझ्याबद्दल काही विनोदी नाही ना ऐकवलं. छे हो, काहीतरीच काय.
अरे विवेक हा? नुसता बसून काय राहिला मग? जा उठ ती आली आहे ना तिला आपला बंगला दाखव गार्डन दाखव हिला? जा, उठ उठ. कशाला कशाला जा बसू दे बेटा, खाऊ दे पिऊ दे जरा तब्येत चांगली होईल अहो असं काय करता चला ना मला तुमचा बंगला दाखवा ना अरे चला ना समोसा खाणार नाही बंगला बघूया जा, चला बेटा, ना वा ग्रेट. सकाळी पोरगी बघितली, रात्री तिला प्रेमपत्र लिहितोयस. नाही बाबा हा मला माहितीये बेटा. अरे तुझ्या वयात असताना मी देखील हेच केलं होतं. हा पण प्रेमपत्र लिहिण्याचं काही डेअरिंग झालं नाही, ही गोष्ट मात्र हे वेगळी. बघा मी फक्त एक साधं पत्र लिहितोय. प्रिय आईस. ओके. अरे बापरे, आईला कशासाठी पत्र लिहितोयस आणि ते सुद्धा घरातल्या घरात? मला आईचं मतपरिवर्तन घडवून आणायचंय. बेटा गेल्या 25 वर्षामध्ये मला जे शक्य झालं नाही त्या 4 ओळींनी शक्य होईल मला नाही वाटत. तुला माहितीये तुझी आई स्वतःचा शब्द खरी करणारी बाई आहे. या घरात तिच्या इच्छेविरुद्ध पान सुद्धा हलू शकत नाही रे. बाबा काय? नाही काही नाही. हा या हटवादी बाईबरोबर मी इतकी वर्ष संसार कसा केला, हा हेच विचारायचं ना तुला? नाही मला तसं म्हणायचं नव्हतं. बेटा मी तिच्या वडिलांच्या हाताखाली एक साधा कारकून होतो. विलक्षण विश्वास होता त्यांचा माझ्यावर. माझ्या शांत स्वभावामुळे तिच्या वागणुकीत बदल होईल याची त्यांना खात्री होती. पण ती कमालीची गर्विष्ठ होती, हट्टी होती, पैशाची मस्ती होती, तिला कुर्मी होती. ती तशीच राहिली. तिच्यात काडी मात्र बदल झाला नाही. तिचे वडील जिवंत होते म्हणून, त्यांना वाईट वाटू नये म्हणून, आणि त्यानंतर फार उशीर झाला होता म्हणून हे घर सोडून जाणं मला शक्य झालं नाही. बाबा आय एम सॉरी. नाही हा विषय मी काढायला नको होता. नाही बेटा, विचारलंस ते बरं केलंस. माझंही मन थोडंसं हलकं झालं. मला सांग, तुला हिरलेकरांच्या मुलीशी लग्न करायचं नाही? नाही बाबा मुलगी तशी चांगली आहे, पण मुलीबद्दलच्या माझ्या अपेक्षा वेगळ्या आहे. मुलगी साधी असावी, सरळ असावी, आणि मुख्य म्हणजे स्वभावाने गरीब असावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला माझं स्वतःचं आयुष्य घडवायचं. रेडीमेड आयुष्य मला नकोय. माझ्यासारखं नाही म्हणजे मग काम कर, आजच्या आज हे घर सोडून निघून जा. निघून जाऊ? आजच्या आज. नाही तर कदाचित उद्या फार उशीर झालेला असेल. अहो पण जाऊ कुठे? आपल्या गावी. हो खा. आज सकाळी 10 वाजता तुम्ही विधवा आश्रमाला भेट देताय. हो दॅट्स राईट. हो, हो, हो. आणि त्यांना तुम्ही देणगी देताय. हो देणगी पण द्यायला हवी नाही का? हा, पुढे आणि त्यानंतर तुम्ही मॅडम बाईसाहेब घोळ झाला. काय झालं? अरे काय झालं? अहो, विवेक साहेब घर सोडून गेले. विवेकराव घर सोडून गेले? कोण आहे रे तिकडे? कोण आहे रे तिकडे? बाबलू, बाबलो, गोपी, गोपी, दामू, दामू, शिल्पा. शिल्पाताई. तुम्हाला काय झालं बोंबलायला? घरात कुठं आग लागली काय? अहो काय झालं म्हणून काय विचारता? हा आपला लेक घर सोडून निघून गेलाय. होय. तुम्हाला काही सांगून गेला का? नाही बुवा, या घरातून बाहेर जाताना मला कोण सांगून जातं का? मला म्हणाले येतो, मी म्हणले या बुवा. असं म्हणाला ना? हा. मग येईल 4-8 दिवसांनी परत. आपल्या पायाने जाईल कुठे? जा रे कामाला लागा. सेक्रेटरी Yes. चला.
नमस्कार. नमस्कार. इथे आप्पासाहेब देशमुख कुठे राहतात माहितीये का? अरे म्याच की आप्पासाहेब देशमुख. हा? हा, तुम्ही कोण? अरे तुम्ही हा? आप्पासाहेब मला ओळखलं नाही तुम्ही? कोण? अहो मी विवेक. विवेक? हा काय सांगतेस काय? केवढा मोठा झालास लेकरा. लहानपणी आलो तो आता इतक्या वर्षांनी म्हणजे बरोबर ना. अरे पण रस्त्यातच काय बोलत उभा राहिलायस? घरात चल, तुझी काकू तुला बघून खुश होईल. चल बघू. आलो, चल, आलो, चल. सामान घेऊन हा, येतो. घे बघू. नाही, माझ्याकडे असू दे की. मी घेतो. ये 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 तुम्ही. अहो ऐकलं का? बघा तरी कोण आलंय ते. कोण? ये रे पोरा ये. हे बघ, तुम्ही दोघ जण बोलत बसा. बर. मी जरा शेताकडे जाऊन येतो. हा? काय काकू आ? ओळखलत का मला? अरे विवेक नव तू? अरे कमाल आहे तुमची. इतक्या वर्षानंतर आपली भेटगाठ झाली तरी तुम्ही हा? मला ओळखलत म्हणजे. अरे नजर जरा माझी कमी झाली असली तरी माझं कान शाबूत आहे. हा, अरे तुझा आवाज वळखीचा वाटला म्हणून. काकू नमस्कार करतो. औक्षवंत हो पोरा, लवकर लगीन होऊ दे. अहो तेच करायचं नाही म्हणून मी इकडे पळून आलोय ना. अरे तू लाख म्हणशील. अरे या योगायोगाच्या गोष्टी असतात. तुझ्या नावानं कोण कुकू लावणार असेल ती भेटेलच की आज ना उद्या. हा? हे छमे, नाव काय ग तुझा? पाखरू नवीन दिसतंय. कुण्या गावात आलं पाखरू. टॉय 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 टॉय. पाखरून नवीन हाय पण झेप लय मोठी हाय. असं वा, काय चीज आहे. आहा. तुम्ही? वय का? नाही, तुमचं अभिनंदन करायचं होतं. कशाबद्दल हो? अहो काल त्या माणसाला तुम्ही जे काय बत्त त्याबद्दल. गावात नवीन आलाय सजनू. हा? कोण? अहो आजच आलो. नाही कालच आलो. असं मी विवेक देशमुख. मी शालू. तसं माझं नाव शालिनी आहे हा? पण समजी जण मला शालूच म्हणतात. सुंदर. हा? ए मग वा छान. नाव मस्त.
अगो बाई काय? मला लई काम आहेत, मी जाते बाबा. हा पण मी मोकळा आहे हा? ना. नाही, मी आपला फिरतच असतो दिवसभर गाडी घेऊन. गाडी हा हे काय? हा तिच्या ही गाडी भाई. मला वाटलं बैलगाडी. बैलगाडी नाही ही. मी तुम्हाला उद्याच्या भेटी ना. अहो हा? असे बैलासारखे बसून काय राहिलात आणि कसला विचार करता एवढा? अगं विचार करतोय आपल्या बंटीचं लग्न झाल्यानंतर आपल्या आयुष्यात जगण्यासारखं उरलंय काय आता? तो विचार नंतर करा. का? आधी तिच्या साखरपुड्याचं काय झालं ते बघा. काय झालं? अहो मिसेस देशमुखांना मी 10 वेळा फोन केला. काय म्हणतेस? नाहीतर काय, आता तुम्ही फोन करा. हा मी फोन करतो आणि चांगला दम देतो त्यांना. अरे काय समजतात काय? हा? अरे मुलीची बाजू झाली म्हणून काय झालं? नाहीतर काय? पाहिलंच ना, हा सगळा पैसा बोलतोय त्यांचा पैसा. हॅलो. हॅलो, कोण? बाबासाहेब देशमुख का? हो हो. मी हिरलेकर. हा माझ्या बायकोचा नवरा. हा कशासाठी फोन केला होता? आपलं ते हे हो नाही म्हणजे उगाच तुम्हाला म्हणे जुन्या रेकॉर्ड गोळा करण्याचा छंद जडलाय. हा अरे व्हेरी गुड व्हेरी गुड. हा अहो जुनं ते सोनं. हा म्हणजे ओल्ड इज गोल्ड. हा मी तुम्हाला मदत करेन. अहो, काय झालं? मी तुम्हाला कशाला फोन करायला सांगितलं होता? हा? काय चाललं तुमचे? हो आपलं होते काय हो नाही म्हणजे साखरपुड्याचं काय झालं? हा नाही म्हणजे तुमच्याकडून बऱ्याच दिवसात कळलं नाही ना म्हणून विचारलं हो. हा साखरपुड्याबद्दल तुमच्या मनात काही संशय आहे का? हा मग जरा ऐका. वा 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 वा. हा. ऐका हा? तरतरा. आ, हो. हो कशाला हॉर्न वाजवताय? दचकलो ना मी. आता मला काय माहित तुम्ही गाडी खाली झोपलायसा म्हणून. हा झाली ना झोप. झोप? अहो बाई, हा? मी गाडी खाली झोपण्यासाठी गेलो नव्हतो. माझी गाडी दुरुस्त करायची ती म्हणून मी खाली गेलो होतो. असं भय. मग ते काय टाकताय की काय? हा? नाही, हा, नाही. द्या इकडे. लई हौस होती व मला असल्या गाडीत बसायची. हा. म्या बसू गाडीत. बसा बसा. फिरवाल ना मला. हा? बस. आज गाडीत बसायला मिळणार. चला बेगीन चला. अहो काय वाचताय एवढं? पेपर वाचतोय. काय वाचताय? महत्वाची बातमी आहे. हं, बायकोच्या जाचाला कंटाळून नवऱ्याची जीभ हसडून आत्महत्या. त्याला मरू दे. हे बघा, हा. येत्या 24 तासात मला मुलगा हवाय. हा. येत्या 24 तासात मला मुलगा हवाय. काहीतरी काय 24 तासात कसं शक्य आहे या वयात? अहो मग? पानसटपणा पुरे. हा. मी विवेक बद्दल बोलतेय. त्याचा हा. 4 दिवस झाले पत्ता नाही. एवढी कशाला काळजी करताय? गेल्या पावली परत येईल असं तुम्हीच म्हणाला होतात. अहो पण हेरलेकरांचं स्थळ हातचं गेलं तर
तर पोराच्या जन्माचं नुकसान होईल त्याचं काय? होय ना का? अहो चांगली अद्दल घडू दे त्याला. अहो त्याचं नाही म्हणत आहे मी. मग मला माझीच काळजी वाटते. जगात तोंड दाखवायला जागा राहणार नाही मला. माझं नाक कापलं जाईल त्याचं काय? प्लास्टिक सर्जरी करू. हा? नाही, म्हणजे आजकाल तशी ओ गॉड, यू टू. ब्रुटस. मजा आली. काय नाही? थांबवा, थांबवा, इथेच थांबवा. तू कशाला ब्रेकला पाय लावते? काय ग? कुठे आलो आपण? देवळात. कुठे देऊळ? ते काय तिथं हाय. तो लय जागृत देव हाय. असं हा. तिथपर्यंत गाडी जात नाही, नाही. चालतच जाय हवं. असं आहे. चला चला. अहो तिथं नाही, देवळात. अहो, पण चला चला अरे, चला. बैल ओढल्यासारखं काय करता? काय हो पाहुणं, अजून तुम्ही तिथंच? धावायची सवय नाहीये वाटत. मग कुत्र मागे लागल्याशिवाय धावताच येत नाही मला. असं भाई, मी नेते तुम्हाला. चला. धावायलाच पाहिजे असा काही नियम आहे का? नाही नियम बियम का? हळू हळू. काही नाही. मी धडपडले. शालू, ए शालू, काय मागितलंस देवाकडे? म्या म्हणले देवाला की पाहुण्यांच्या मनात काही येडा पित्रा विचार आला असेल तर माफ करून टाक. अगं काय येडी आहेस काय? का? उलट त्या परमेश्वराला सांग काय? की देवा, या पाहुण्यांच्या मनात जे काही असेल ते लगेच खरं होऊ दे. म्हणजे? कारण या पाहुण्यांच्या मनात तुझ्याशी लग्न करायचंय. शालू, काय प्रकार आहे पाहुणं? कोण तुम्ही? मी काय गपरावा? हा, तिकडे शहरात चालत असतील असल्या भानगडी. इथं गावात नाही चालणार. मामा हे तू तुझं बस. नाही. हे बघा, म्या मामा हाय तिचा. तिची समधी जबाबदारी माझ्यावर हाय. तिला नादाला लावायचा पुण्यांदा प्रयत्न केला तर तंगड बी राहणार नाही गावात. पण मामा तू चुप आहे की गपरा? मला शांतपणे शिकवती. मामा, तोंड मामा, बंद. शालू, आता मी तुला भेटायला आलेलो नाहीये, तुझ्या मामाना भेटायला आलोय. कोण आहे ग शालू? तू कशात आला इथं? येगडाव तुला ताकीद दिली तरी लाज नाही वाटत तुला? शालूला मागणी घालायला आलोय आणि मी लग्न केलं तर तिच्याशीच करेन अशी शपथ घेतली. कोणाला विचारून शपथ घेतली रे तू? हा, कोणाला विचारून? अरे कंच्या बी फांदीवरच्या कावळ्याला द्या, माझी शालू काही रस्त्यावर पडलेले नाही. मामासाहेब, मी आप्पासाहेब देशमुखांचा पुतण्या आणि
तू आप्पासाहेब देशमुखांचा पुतण्या? हो. अरे मग या आधी नाही का सांगायचं? अरे आप्पासाहेब देशमुख म्हणजे अरे तू शालूशी लग्न करणार म्हणल्यावर आम्ही काय बोलणार? हा? अरे आमचा आशीर्वाद आहे तुला. शालू, हे जे घडतंय ते खरंच घडतंय का मला एक छानसं स्वप्न पडतंय ग? हा? चिमटा काय करते? जे घडतया ते खरंच घडतया हे दावण्यासाठी. नाही मला असं म्हणायचं होतं, अगं मी या गावात येतो काय, तुझ्या प्रेमात पडतो काय? हा? प्रेम करावं काळजाच्या नात्यावर, खडकाच्या पात्यावर आणि त्यागावर भी. कमाल आहे. हं. एक 4थी पास मुलगी इतकं छान बोलू शकते. हं? 4थी पास नाही, मग 4थी फेल. हा? अगं कुणी तुझ्या प्रेमात पडेल इतकी तू सुंदर आहेस. मग मी तुझ्या प्रेमात पडलो त्यात आश्चर्य काय? हा? एक विचारलं तर रागवणार नाही ना? विचारण्यात खूप वेळ जाईल. मग मी रागवेन, चालेल? हं.